रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले हो माधव बरवा विठ्ठल बरवा माधव बरवा माधव बरवा बहुत सुकृताची जोडे म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगरे बाबा हरि हरे राम राम कृष्ण हरि जय राम भोगतो न घडे संचिता वाचून भोगतो न घडे संचिता वाचून करावे मनी समाधान मनी समाधान मनी मानून गोविंद वेळो वेळा गोविंद वेळो वेळा गोविंद वेळो वेळा
मनोन्या मने मानून एके मनोन्या मने मानून एके मनावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घातलियावरी भार म्हणे भार घातलियावरी भार घातलिया होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण मनोनिया मनी मानून एके मनोनिया मनी मानून एके बार कुमाई बार संचिता वाचूनी करावे ते मने समाधान म्हणूनी मने मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा आणि का रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचूनिया म्हणूनी म्हणे मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा तुका म्हणे भार घालून यावरी तुका म्हणे भार घालून यावरी होईल कैवारी नारायण म्हणूनी मने मानू नये खेदू म्हणावा गोविंद वेळोवेळा महिम्नः पारं दे परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्ना त्वयि गिरः अथा वाचः सर्वः सुमति परिणामावधिगृह्ण ममापेशस्तोत्रे हरनिरपवादः परिकरः यन्तः प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्योंश्च हस्तचरणश्रवणत्वगादिनो प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिमण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास जन्म जन्म मोह दीजियो श्री वृंदावन को वास। आई हनुमंत विराजे कीर्तन करू मति अनुसार प्रेम सहित गादी धरू विराजे पवन कुमार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुनी लो मेरी पुकार पवन सुख विनती वारंवार पवन सुख विनती वारंवार
पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार दुनिया में देव हजार दुनिया में दुनिया में दुनिया में दुनिया में दुनिया में देव हजार बजरंग बली का क्या कहना राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम भोगतून घडे संचिता वाचुनी द्यायचं. आज ज्यांच्या गोड जीवनाच्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत ते कैलासवासी गणपतराव नारायण खटके. त्यांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण झालेला आहे आणि त्या निमित्तानं गोड जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यांचे दोन्ही सुपुत्र त्यामध्ये श्री मोतीराम गणपतराव खटके आणि श्री महादेव गणपतराव खटके हे दोन्हीही त्यांचे दाम्पत्य सुपुत्र. ऐका, आता परिचय हा घरातलाच आहे, जुनाच आहे, पण तुम्ही म्हणाल तरी सुद्धा महाराज तुम्हाला माग कसं काय बघावं लागतंय. त्याचं कारण आहे, जवळचेच आहेत पण आम्ही खूप दूर दूर राहिला. मी वृंदावनला असल्यामुळे, लहानपणापासून बाहेरच असल्यामुळे आता ही जवळून एकदम आमच्या आईच्या नात्या गोत्यातली जवळची आमच्या आईसाहेब इथं राहिलेले आहेत खूप दिवस यांच्या जवळ. आणि दूर असल्या कारणाने परिचय कमी, परंतु तरी सुद्धा परिचय जरी कमी असला तरी जिव्हाळा मात्र तेवढाच आहे. विठ्ठला विठ्ठला आणि त्यांना जाऊन आज 13 दिवस पूर्ण झाले. आता कर्तव्य कर्म दोन्ही मुलांनी पार पाडलेले आहेत. शास्त्राने जे कर्मकांडामध्ये विशेष वर्णित केलेले कर्मकांडातले छोटे छोटे विषय आहेत. 16 संस्कारापैकी एक अंतिम संस्कार महत्वपूर्ण, तो झाल्याच्या नंतर सावरणं आणि त्याच्यानंतर दशक्रिया विधी हा फार महत्वपूर्ण विधी असतो. आणि तो दशक्रिया झाल्याच्या नंतर आजचा दिवस घालायचा असतो. आजचा दिवस फार महत्वाचा असतो कारण आजपासून त्यांचा प्रवास प्रारंभ झालेला आहे. विठ्ठला 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 त्या परलोकामधला त्यांचा प्रवास सुखाचा होण्यासाठी हा दोन्ही मुलांनी केलेला खटाटोप आहे, केलेलं हे सर्व आयोजन आहे, नियोजन आहे. कारण आजपासून आपल्या वडिलांचा प्रवास, परलोकातला प्रवास हा सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा आणि तो प्रवास निर्विघ्नपणे परमात्म्याशी जोडणारा असावा. त्यासाठी हा कीर्तन रूपी सेवा आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे. ज्यांची तुम्ही आता सुंदर चाल ऐकली ते हरिभक्ती परायण दयानंद महाराज शितोळे. दयानंद महाराज शितोळे अतिशय गोड, मार्मिक, अंतकरणाला गोडवा निर्माण करून देणारी चाल आदरणीय महाराज श्रींनी गायली आणि त्यांनाच तेवढ्याच तोडीची साथ केली. त्या हरिभक्ती परायण आमचे हृदयस्थ शिवाजी महाराज देवकते. आणि आज विशेष म्हणजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला संपर्क झाला ते आपल्या गावचं वैभव हरिभक्ती परायण उत्तरेश्वर महाराज कोळेकर, आपल्या गावचं वैभव, या पंचक्रोशीचं वैभव, बंद पडलेले सप्ते ज्यांच्यामुळं चालू आहेत ते म्हणजे आपल्या गावचं वैभव. हे दोन्ही
मंडळी म्हणजे आदरणीय हरिभक्तीपरायण कीर्तनभूषण आमचे जगन्नाथ बाबा नरवटे आणि हरिभक्तीपरायण उत्तरेश्वर महाराज कोळेकर या परिसरातला परमार्थ या दोघा जणांनी जिवंत ठेवला. महाराज विठ्ठला विठ्ठला इकडे आपल्या परिसराचं वैभव हनुमंतजी महाराज आहेत. हरिभक्तीपरायण आमचे गडदे महाराज आहेत आणि आपल्या गावातली मंडळी वारकरी शिक्षण संस्थेची साधक मंडळी. इकडं आदरणीय आमच्या शिवाजी महाराजांचे चिरंजीव खूप सुंदर गातात, खूप गोड आवाज आहे, संगीत विशारद हरिभक्तीपरायण श्रीकांत दादा हरिभक्तीपरायण गोड मृदुंग वाजवतात, गातातही. राम महाराज इकडं, राम महाराज इकडं लाल शर्ट वाले छान वाजवता तुम्ही पण. रामेश्वर महाराज रामन रामेश्वर जास्त आहेत का इकडं. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. समोर बसलेली ही सर्व आदरणीय कैलासवासी गणपतराव दादांवरती नितांत प्रेम करणारी तुम्ही सर्व मंडळी. आता कुणी नातरुंड आहेत, पत्रुंड आहेत, चित्रुंड आहेत, त्याच्यानंतर त्यांचे मुलं आहेत, त्यांची मुलगी आहे. आणि आजचा दिवस तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे सज्जनांनो. आज तुम्ही जे पुण्यकर्म करणार आहात त्याचा आनंद त्यांना तर वाटेलच, पण त्याचा आनंद माझ्या परमात्म्याला सुद्धा वाटतो. विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे तुम्ही सर्व आप्तेष्ट जन जी जमलेली सर्व परिवारातली मंडळी आहे, देवरूप श्रोत्रे, तुम्हा सर्वांना धन्यवाद. आणि इथून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कीर्तन ज्यांच्यामुळे ऐकायला मिळतंय ते आमचे हरिभक्तीपरायण या बीड जिल्ह्याचं वैभव बाळासाहेब महाराज. आदरणीय बाळासाहेब मामांना सुद्धा खूप खूप धन्यवाद आहेत की आदरणीय तुम्ही आलात आणि तुमच्या माध्यमातून अनेक जणांना या लाईव्हच्या या सोशल मीडियाच्या द्वारे हे कीर्तन ऐकायला मिळणार आहे. एकदा या सर्व आयोजना नियोजनासाठी एकदा जोरदार टाळी होऊन जाऊ द्या गाड्या. हो, माईक सिस्टम छान आहे काजगुंडे बाबा, धन्यवाद. खडके खडके ते आसरडवचे आहेत ना, त्यामुळं ते हा खडके छान सुंदर आणि सुंदर वातावरणामध्ये. आता आपल्याला बस जास्त वेळ नाही, 5 वाजेपर्यंत सेवा करायची. काळजी करू नका, बरोबर उशिरा जरी थोडं चालू झालेलं असलं तर वेळेवर सोडणार आहे. विठ्ठला विठ्ठला या मोरफळी गावामध्ये तसं पाहायला गेलं तर डोंगर दऱ्यामध्ये वसलेलं गाव आहे, पण परमार्थाच्या बाबतीमध्ये काय कौतुक करावं महाराज या गावाचं. अतिशय सुंदर परमार्थ या. आणि अगदी या भोळी भाबडी माणसं भगवंताची सेवा करतात. सेवा करत असताना जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाची सेवा करतात. आणि आज त्याच जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग सेवेसाठी आपण निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा. अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय जीवाला उपदेश करतात. कारण की जो जीव रोज नित्य दुःखाने व्याप्त झालेला आहे, रोज सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळपर्यंत दुःख उपभोगत आहे, त्या जीवाला कुठंतरी सांत्वन करत असताना जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून दिसतात. कारण प्रत्येक जीव हा दुःखाने गांजलेला आहे. आता संसार म्हटल्याच्या नंतर दुःखच आहे. संसार म्हटल्याच्या नंतर सुखाचा विचार संसारामध्ये बघायला मिळत नाही. कारण की सर्व संतांनी संसाराचं वर्णन करत असताना कसं केलंय. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार. हरी दुःखा बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सुख मात्र या संसारात बघायला कुठंच मिळत नाही.
नव्हे नव्हे सर्व साधू संतांनी सुद्धा वर्णन करताना काय वर्णन केले? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शुनी पाठी लागली ओढाळ, कौनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ, धर्म जाग सदैवता जे बापर उपकार, कुणाच्या पाठीमागं गेलं पाहिजे जेणेकरून सुख प्राप्त होईल? या जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची धडपडी सुखा करताय, पण सुख बघायला मिळत नाही. फक्त त्या सुखाचा भास होतो, भास. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिव पावला, हिंडता दिशा शिव पावला, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितने नती कोणी, माझे स्वहितने नती कोणी, माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहितने नती कोणी, माझे स्वहितने नती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशा शिव पावला, माया वेष्टीला जीव माझा, हिंडता दिशा शिव पावला, माया वेष्टीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. महाराज हेच जीवनामध्ये आहे. फक्त आशा आहे, आज नाही उद्या सुख मिळेल, आज नाही उद्या होईल काहीतरी. या उद्यावरती आपण जगतोय, पण ते जगत असताना उद्या सुख मिळेलच का याची शाश्वती नाहीये. मग आपला कळवळा, आपल्याबद्दल प्रेम हे साधू संतांना नाही महाराज. कारण की साधू संतांनी सांगितलं बाबा सुख कुठे आहे, सुखाची जागा संतांनी सांगितली. बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, ओ सुख बसे के ठाई, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, सुख बसे के ठाई, बहुपायी संतांच्या, बहुपायी संतांच्या, सुख वाटे हे चिठाई बहुपायी संतांच्या, संतांच्या पायावरती सुख किंवा संत सुखाची ओळख करून देतात आणि जीवाचं सांत्वन करतात. महाराज सुख कुठे, दुःखाचा विनाश कुठं होतो? दरबार में बंसी वाले के, दरबार में बंसी वाले के, दुख दर्द मिटाए जाते दुनिया में सताए लोग यहाँ, गले से लगाए जाते दरबार में बंसी वाले के. त्याच्या दरबारामध्ये सुख आहे आणि सुख तिथे आहे महाराज. गंजली गांजलेली लोक आहेत ना, पण त्याच्या दरबारात गेल्यावर सुख मिळतं आणि जीवाला ते सुख दाखवण्यासाठी संतांची धडपड आहे. आता अनेकांना वाटतं आम्ही तर जीवनामध्ये एकही महाराज पाप केलं नाही, मग आम्हाला ताप भोगायची वेळ का आली?
पाप केलं नाही आणि ताप जीवाला का आहेत याचं उत्तर आहे का गड्यावर? ज्या अर्थी त्रितापानं आपल्याला गांजलेलं आहे, काहीतरी आपल्या जीवनामध्ये काहीतरी काय आहे, पाप घडलेला आहे. कारण इथला नियम आहे या संसारातला, काहीतरी पाप असल्याशिवाय भोगायला येत नाही. भोग आला काहीतरी पाप आहे. मग केले कर्म झाले त्याची भोगा आले, केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजल मेले ऐसे किती, ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. वा महाराज, केली कर्म झाले तेचे भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. कर्म केल्यानंतर त्याचा भोग मात्र ठरलेला आहे. असंच एकदा मांडवे नावाच्या ऋषींना वाटलं की अरे, लहानपणापासून जन्मल्यापासून तर आतापर्यंत माझ्या जीवनात काही पाप घडलं नाही. एकदा मांडवी ऋषींच्या जीवनामध्ये अशी घटना घडली, ऐकताय ना? झोपले नाहीत ना तुम्ही? जागे आहात ना? एकदा भजन करा टाळी वाजून, विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. मांडव्य ऋषीच्या जीवनामध्ये एक प्रसंग घडला. सर्वांनी व्यवस्थित आहे का? मांडव्य ऋषी त्यांच्या कुटियामध्ये असताना त्यांच्या राज्यामध्ये चोरी झाली आणि चोरी झाल्याच्या नंतर त्या चोरांनी धन एवढं राज्यातली तिजोरी लुटली की तिजोरी लुटल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे महाद्वारावरती सेवक आहेत ते जागे झाले की अरे अरे, चोरांनी तिजोरीवरती घाला घातला. ते चोर जागे झाले. त्याच्याच बरोबर त्या चोरांचा आवाज ऐकून दरवाजा महाद्वारावरती जे रक्षक होते त्यांना जाग आली. पाहतायत तर धन लुटून चोर पळतात आहे. त्या चोरांचा पाठलाग केला महाराज. आणि पाठलाग करत असताना चोरांच्या लक्षात आलं आता मात्र आपला राजसेवक दंड दिल्याशिवाय सोडणार नाहीत. धावत धावत मांडव्य ऋषींच्या आश्रमापर्यंत पोहोचले आणि त्या मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये हे जे धन त्यांनी चोरून आणलेलं होतं ते मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये ठेवलं आणि चोर तिथून पळून गेले. पाठीमागून जे राजदरबारातून सेवक आलेले होते ते सेवक राजदरबाराचे मांडव्य ऋषीच्या आश्रमात येतात. आश्रमाची पूर्ण पाहणी करतात. ती पाहणी करत असताना तेवढ्यामध्ये त्यांना त्या धनाच्या ज्या तिजोरीमधलं जे धन चोरलेलं होतं ते सर्व आढळलं त्या आश्रमामध्ये. मांडव्य ऋषी तपश्चर्याला बसलेले आहेत. त्यांना एकही गोष्ट घडलेली घटनाक्रम माहिती नाही. त्या सेवकाने राजाच्या मांडव्य ऋषीने साखळदंड घातले आणि मारत मारत राजवाड्यापर्यंत घेऊन आले. राजवाडा पुढे आणल्याच्या नंतर राजाच्या समोर उभा केलं महाराज. आणि राजाच्या पुढे उभा केलं. साखळदंडामध्ये ऋषी पाहिले आणि राजानं सांगितलं अरे ए भोंदू, साधूपणाचा आव आणतोस, चोऱ्या करताना तुला शरम नाही वाटली? आतापर्यंत एकही पाप मांडव्य ऋषींच्या जीवनात कधी त्यांच्याकडनं घडलेलं नाही आणि त्यांना हे ऐकण्याची वेळ आली. क्षणार्धासाठी मांडव्य ऋषी शांत चित्ताने एका जागेवरती उभे होते. राजाने घोषणा केली की याला सुळावरती द्या. उचलला, सुळावरती देणार. सुळावरती दिलंय, परंतु शरीरात सूळ प्रवेश करत नव्हता. काही प्रमाणामध्ये सुळाने शरीरात प्रवेश केला पण त्याच्यावरती मात्र सूळ शरीरात प्रवेश करत नव्हता. सर्व राजदरबारातले सेवक आश्चर्य होते की मांडव्य ऋषींच्या शरीरात सूळ प्रवेश का करत नाही.
तेवढी घटनाक्रम घडत असताना मांडव्य ऋषींना राग आला. लहानपणापासून तर आतापर्यंत जीवनामध्ये कधी पाप घडू दिलं नाही, तर मग मला ही शिक्षा का? ऐकताय तुम्ही? मांडव्य ऋषींना राग आला आणि तिथून मांडव्य ऋषी धर्मराजाकडे गेले. धर्मराजाकडे गेल्याच्या नंतर धर्मराजाने त्या चित्रगुप्ताला बोलवलं आणि चित्रगुप्तानं सर्व इतिहास काढला महाराज. तर इतिहासामध्ये अशी घटनाक्रम निघाला. काय घटनाक्रम? वयाच्या 7व्या वर्षाच्या असताना मांडव्य ऋषींनी एक फुलपाखरू पकडलं आणि त्या फुलपाखराला काटा टोचवायचे आणि तो काटा टोचवल्याच्या नंतर ते तरफडायचे आणि त्यांना आनंद वाटायचा. कुणाला? मांडव्य ऋषींना. हे त्यांच्या जीवनाकडे बाल्यावस्थेत घडलेलं पाप. जगद्गुरु तुकोबाराय तिथं उभे होते. मी म्हटलं होतं तुम्हाला, जीवनामध्ये काहीतरी भोगायला आलंय तर पूर्वजन्मामध्ये काहीतरी पाप केलंय. अभंगाचं पहिलं भोगतो ना गडे, भोगतो ना गडे, भोगतो ना गडे संचिता वाचोनी. भोगतो ना गडे, भोगतो ना गडे, भोगतो ना गडे संचिता वाचोनी. भोगतो न घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान. कुठल्याच भोग प्रारब्धाशिवाय आपल्याला भोगता येत नाही. तुम्ही शेतकरी वर्ग आहात सज्जनांनो, इकडे लक्ष द्या थोडस. संत रूपक करत असताना फार गोड रूपक करून संत सांगतात. ज्यावेळी सहज संत बोलतात त्यांचं बोलणं सहज नसतं, त्याच्यामध्ये फार काही रहस्य दडलेलं असतं. संतांचा एक एक शब्द हा तोला मोलाचा असतो. तो सहज बोललेला शब्द जीवनाचा उद्धार करून देणारा असतो. त्यामुळे संतांच्या बोलण्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला आणि शेतकरी वर्ग आहात तुम्ही. शेतामध्ये जे तुम्ही धान पेरता, जे पेरता त्याला क्रियमान म्हणतात सज्जनांनो. काय म्हणतात? क्रियमान. हा, आणि ते पेरल्याच्या नंतर, ते धान आल्याच्या नंतर
ते फल प्राप्त झाल्याच्या नंतर तुम्ही ज्याच्यामध्ये साठवता त्याला पूर्वीच्या काळात कनिंग म्हणायचे, कनिंग, बरोबर. आता कशामध्ये साठवता? पूर्वीचा काळ चांगला होता महाराज, त्या शेणानं सारवलेल्या असायच्या, पुन्हा त्याच्यामध्ये लिंबाचा पालाचा धूर दिलेला असायचा, का? त्याच्यामध्ये किडे पडू नये म्हणून. आता कशाचा कनिंग? आता नाहीत कनिंग. पूर्वीचा काळ चांगला होता महाराज. त्यामुळे त्या अन्नधान्याला चव होती. ते अन्नधान्य एक भाकर खाल्ल्याच्या नंतर दुसरी भाकर खाण्याची इच्छा होत नसे, तृप्त वाटायचं दिवसभर. राब राब रक्ताचं पाणी करण्याची ताकद शेतकऱ्यामध्ये होती. आता सर्व खायला तुम्हाला रसायन आहे, फवारण्या केलेलं खायला आहे. पूर्वीच्या काळातल्यासारखं खाणं राहिलं नाही. आणि आता स्वयंपाक करणारी पण पूर्वीच्या सारखी राहिली नाही. आता तव्यावरची भाकर फुगत नाही, करणारीच फुगती, भाकर नाही फुगत महाराज. आणि बरं, पूर्वी मसाल्याचा कशालाच काही मसाला नव्हता. आता डब्याचे डबे मसाला आहे, पण चव बिलकुल नाही महाराज, चवच नाही त्या भाजींना. का? त्याचं कारण काय? तर त्याचं कारण आहे पूर्वीच्या काळी माता माऊल्या तेवढं कष्ट घ्यायच्या. आता कष्ट नकोयत, कमी वेळेमध्ये आपल्याला सर्व काही बसलेल्या जागेवर कसं प्राप्त होईल. व्हॉट्सअप चॅटिंग करता करता चपात्या केल्यावर ते पाकिस्तानचा नकाशा नाही तर काय होणार आहे. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे क्रियमान जे शेतामध्ये पेरतो ते क्रियमान आहे, आणि घरी येतो आणि ज्याच्यामध्ये साठवतो ते संचित आहे. ते संचित आहे. आणि डब्यामध्ये घेऊन गिरणीवर दळायला जातो, त्याचं नाव प्रारब्ध आहे. जे साठवलंय ते प्रारब्धामध्ये आहे. लक्षात आलं का? एक जणानं गहू पेरले, गहू पेरून ते घरी आले आणि साठवले. एक जणाने ज्वारी पेरली, ज्वारी त्याची घरी आली. एक वर्ष निघून गेलं आणि दुसऱ्या वर्षी त्याने गहू लावला, आणि गहू लावल्याच्या नंतर त्याच्याकडे गहू खायला आला. पण त्याच्या शेजारी जो होता तो म्हणू लागला, माझ्याकडे, मी यावर्षी गहू पेरला पण खायला माझ्याकडे ज्वारी खातो. माझ्या शेजाऱ्याने ज्वारी पेरली पण तो खायला काय खातो? गहू खातो. आता त्याला विचारलं, तुला कसं माहिती तो काय खातो? तर ते म्हणे, आम्ही दररोज एका जागेवर बसून तंबाखू खातो म्हणून मला माहिती. अच्छा, बरं, हरकत नाही. मग तो कस काय गहू खातो त्याच्याकडे ज्वारी असून? ऐका, सोपं उदाहरण आहे, सोपं आहे, कारण जास्त अवघडच शिरायची गरज नाही. कारण त्याने यावर्षी जरी गहू पेरलेला असला तर त्याच्या कणगीमध्ये साठलेलं काय आहे? गेल्या वर्षीची ज्वारी. ज्याचा सीना तेची फळ, बिद ज्याचा सीना तेची फळ, बिद ज्याचा सीना तेची फळ, बिद ज्याचा सीना. नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन, बिद ज्याचा सीना तेची फळ, बिद ज्याचा सीना तेची फळ. नाशिवंत अटी प्रिय पुत्र धन, बिद ज्याचा सीना तेची फळ, बिद ज्याचा सीना तेची फळ. लक्षात घ्या, जे आपण प्रारब्धामध्ये जे साठलेलं आहे ते आपल्या भोगावं लागतं किंवा ते आपल्याला मिळतं. जरी आपल्याकडे आता त्या शेतकऱ्याकडे गहू असेल तरी अगोदरची ज्वारी संपल्याशिवाय तो गहू काढू शकत नाही. अगदी तसंच आहे जीवनामध्ये. आता जरी आपण पुण्य केलेलं असलं तरी मागं केलेलं पाप आहे ना, ते भोगत असताना दुःख न मानता संत म्हणतात, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी. हो भोगतो न घडे संचिता वाचून, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान.
दुसऱ्याचं दुःख न मानता संत म्हणतात मनामध्ये समाधान धारण करा आणि आहे त्या परिस्थितीला तोंड द्यायला शिका. माणसाच्या जीवनामध्ये माणूस थोडं दुःख आलं की देवाला दोष देतो की नाही, आणि सुख आलं तर मी केलं म्हणतो. हा अहंकार आहे माणसाचा महाराज. चांगलं जीवन चाललं, मस्त गाडी घोडा बंगला, नातेवाईक चांगलेत, नातरुंड चांगलेत, पतरुंड चांगलेत, मुलं बाळा सेवा करणार आहेत, मग लगेच त्वऱ्यात चालणार. हा करून दाखवलं का नाही आपण, खूप कष्ट केलं, खूप काही केलं म्हणून झालं. अहंकारात चालतो माणूस. मग म्हणतो का देवाने केलं, आणि थोडी देवाने दुःख देऊ द्या, लगेच देवाला नाव. काय कमी पडलो तर काय केलं नाही देवाचं. दरवर्षी सप्त्यात पंगत असायची. सप्त्यामध्ये सर्वात सेवा करणारा माझा परिवार, माझं घर आणि मी, पण तरी सुद्धा देवानं जीवनामध्ये दुःख दिलं. माणूस देवाला दोष देतो. माणसाचं जीवन कसे सांगू का, अंगाला आला ताप तर देवा तूच माझा, आणि अंगाचा गेला ताप तर देवा तुझ्या बापाचा. ही माणसाची जगण्याची वृत्ती आहे. आणि ही वृत्ती सज्जनांनो, ही अहंकारी वृत्ती माणसाची ज्या दिवशी नष्ट होईल त्या दिवशी खरी सुखाची अभिलाषा आपल्याकडे आपल्याला प्राप्त झाली असेल. विठ्ठला विठ्ठला कारण अहंकार हे सर्वात मोठं दुःखाचं कारण आहे. ये मैं की आवाज आती कहाँ से, ये मैं की आवाज आती कहाँ से, ये तू बोलता है या मुख बोलता है, बता तेरे मुख को कौन खोलता है, बता तेरे मुख को कौन खोलता है, बता तेरे मुख को कौन खोलता है. हा अहंकार कशाचा आहे. अरे या संसारामध्ये जन्माला येऊन आपण केलंच काय होते, पण त्या दुधाची सुद्धा व्यवस्था कोणी केली. वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी. कोण बाळा दुधा करीते उत्पत्ती, बाळा दुधा करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवेदोनी, श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवेदोनी, वाढवी श्रीपती सवे. परमात्मा वाढवतो. दुधाची सुद्धा त्यांनी काय केली, अभिलाषा पुरवली. मग दात नसताना दुधाची बरोबरी त्यांनी केली, आणि जेव्हा दात दिले तेव्हा अन्नाची व्यवस्था सुद्धा त्या परमात्म्याने केली. मग आपण अहंकार कुणाचा आणि कशाचा बाळगतो सज्जनांनो. न था दूध वा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर करेगा. न था दात वा को दिया दूध माँ को, खबर है खुदा को सबर करेगा. ज्यावेळेस दूध नव्हतं त्यावेळेस अन्न दिलं, आणि ज्यावेळेस दात नव्हते त्यावेळेस दूध दिले. मग हे सर्व पुरवणारा जर परमात्मा आहे तर आपण अहंकार कशावर बाळगतो. कारण की सृष्टीला उत्पन्न करणारा आणि आपल्या सुखदुःखाचं कारण हे एकमेव परमात्मा आहे, एकमेव परमात्मा. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख आणि दुःख हे आपल्या संचित क्रियमान प्रारब्धाचा भोग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. देह तव आहे प्रारब्धा अधीन, याचा मी काशीन वाहू भार. मग आपण याचं ओझं वाहण्यामध्ये काय अर्थ आहे का. हे देवाचं आहे. कधीतरी म्हणा ना, जसं म्हणताना माझी मुलं बाळ, माझं घरदार, माझा परिवार, तसं कधीतरी म्हणा ना, देव माझा ने मी देवाचा. कधीतरी एक ऋषिकेश मध्ये दिव्य संत होऊन गेले. त्या संतांचं नाव परमहंस परिव्राजकाचार्य रामसुखदासजी महाराज. महाराजांनी जीवनभर
पुराणांचं, शास्त्रांचं, वेदांचं निरूपण केलं. या भारतामध्ये आपण जे ग्रंथ वाचतोय, आपल्या घराघरामध्ये ग्रंथ पोहोचलेत, त्याचं कारण एकमेव रामसुखदासजी महाराज आहेत. स्वामी रामसुखदासांनी त्यांच्या जीवनामध्ये या जगाला सांगितलं, बाबांनो सतत या जिभेवरती स्मरण करत राहा. काय? हे स्वामी मैं आपको भूलू नहीं, हे प्रभू मैं आपको भूलू नहीं. खरंच आपण आपल्या मनाला सांगितलं पाहिजे. आपण सर्व गोष्टी लक्षात ठेवतो, पण परमात्म्याला सोडून आपण सर्व जगाला माझं म्हणतो, पण देवाला माझं म्हणत नाहीत. त्यामुळे देवाला माझं म्हणायला शिका. एकदा सर्वांनी वरती हात करा, सर्वांनी सर्वांनी, आणि ठेवा असेच दिवस. माझा 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 विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. साई 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 माझा विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा, माझा माझा माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा, मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठला. विठ्ठल माझा विठ्ठल विठ्ठल कधीतरी म्हटलं पाहिजे, लोकांमधून या संसार रूपी सागरातून माझी नाव तरुण घेऊन जाण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. डगमग डोले माझी पाण्यावर नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धावर. देवा, ही नाव माझी तरुण घेऊन जाण्याची ताकद तुझ्यामध्ये आहे. माझी विनंती देवा की तुझं विस्मरण होऊ देऊ नको. संत तेच जीवनामध्ये बाळगतात. विपदो नैव विपदः संपदो नैव संपदाः, विपदो विस्मरणं विष्णू संपन्नारायण स्मृती. या जीवनामध्ये जगत असताना परमात्म्याला डोळ्यासमोर ठेवून जीवन जगा. दुःखाची ताकद नाही तुमच्या दरवाजापर्यंत येण्याची. विठ्ठला विठ्ठला. जीवनामध्ये दुःख का उपभोगावं लागतं त्याचं कारण एक आहे मोरफळीकर. कारण परमात्म्याला डोळ्यापुढे न ठेवता संसाराला डोळ्यापुढे ठेवतो, आणि संसार हा दुःखाचं कारण आहे. लक्षात येते का? आणि हा संसार आपल्या अंतःकरणाला दुःख पोहोचवतो आणि आपल्याला रडायला लावतो. अहो, ज्यांच्यासाठी हाडाचं पाणी केलं, रक्ताचं पाणी केलं, ज्यांच्यासाठी रात्रंदिवस धडपडलो, तीच आपल्यापासून आपल्याला दुःखाचं कारण ठरतात. पण कधीतरी असं ऐकलंय का पंढरपूरचा वारकरी कधी कुठल्या तरी दुःखाने रडतोय म्हणून? नाही. कधी ऐकलंय का नित्य समाधी सुख घेत असणाऱ्या साधूच्या डोळ्यामध्ये कुणीतरी त्रास दिलाय म्हणून पाणी पाहिलंय का? अहो, परमार्थ करणाऱ्या ज्ञानेश्वरी गाथा वाचणाऱ्याच्या डोळ्यामध्ये कधी पाणी बघितलंय का? कधीच बघायला मिळणार नाही. आणि जरी पाणी बघितलं तर त्या माझ्या देवासाठी तो रडणार, माझ्या देवासाठी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असणार. त्याला माहिती आहे या संसारातलं प्रत्येक नातं हे दुःख देणार आहे. कसमे वादे प्यार वफा
क्या कोई किसी का नहीं है, झूठे नाते हैं नातों का क्या, कसमें वादे प्यार वफा सब बातें हैं बातों का क्या, फक्त हे दुःखाचं कारण आहे. त्यामुळे ही सर्व आपल्यावर जी प्रेम करणारे दाखवणारी आहेत ते एक दिवस तेच दुःख देणारी आहेत. म्हणून संत म्हणतात प्रेम हे देवावरती करा, कारण पूर्व पुण्य आणि आपल्या जीवनामध्ये केलेला संचित क्रियामान हे प्रारब्ध रूपाने भोगायला येणार आहे. आणि ते आल्याच्या नंतर रडण्यापेक्षा वर्तमान काळामध्ये जे तुम्ही क्रिया करत आहात ती परमात्मामय आणि परमार्थमय करा, दुःखच होणार नाही. आणि जर दुःख होत असेल तर त्याचं कारण काय आहे, त्याचं कारण काय आहे, तरी ज्याच्यावरती आपण संपूर्ण विश्वास करायला नाही पाहिजे अशा दुःख रूप जड आणि जड मायावी संसारामध्ये लक्ष घातल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख भोगायला आलेलं आहे. मग ते आलं तरी त्याचं दुःख न मानता सतत जिभेवरती सुख प्राप्त करून घेण्यासाठी गोविंदाचं स्मरण करावं. अभंगाचं दुसरं मनवोनी मनी मानून येखेद, मनवोनी मनी मानून येखेद, मनवोनी म्हणावा गोविंदू वेळो वेळा. अतिशय गोड. या जोरदार टाळी वाजवा सगळ्या मंडळीसाठी. सुंदर करावा का कुठल्याही गोष्टीचा खेद करण्यापेक्षा, कारण की ते प्रारब्धाने आपल्याला भोगायला आलेलं आहे. आता अनेक जण म्हणतात संसारात हेच कमी आहे तेच कमी आहे, अमुक नाही तमुक नाही. हे आपलं रडगाणं आयुष्यभरासाठी आहे, कारण की या जन्मातलंच नाही आहे, अनेक जन्मापासून आपल्याला तो भोग चालू आहे प्रारब्धाचा, आहे की नाही. म्हणून या म्हणी मानू नये खेदू किंवा नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. त्यामुळे कधीही जर गोविंदाचं स्मरण केलं, गोविंद गोभी इंद्रिय भी पिबंदी, कारण की गो म्हणजे काय, इंद्रियांना गो म्हटलेलं आहे. आणि तो जर हे इंद्रिय या इंद्रिय रसांना पूर्णपणे परमात्माचं आध्यात्मिक आणि परमात्मामय नामचिंतन जर दिलं तर हे इंद्रिय सैरा वैरा भटकणार नाहीत आणि दुःखाचं कारण ठरणार नाहीत. कारण की जायते वर्धते विपर्यनमते अपक्षीयते आणि विनश्यती ही शरीराची अवस्था आहे. या अवस्थेतून जात असताना माणसाला अनेक दुःख भोगावे लागतात, परंतु या दुःखाचा याच्या त्याच्यावरती न घालता. तर माणूस म्हणतात अहो सगळं चांगलं झालं होतं पण भावकीनं साथ दिली नाही. अनेक जण म्हणतात अहो निवडणूक निवडूनच येत होतो हे, पण थोडं भावकीनं धोका दिला. म्हणतात ना, म्हणतात नाही, पण इथं भावकीचा अर्थार्थी काही संबंध नाही. तुझ्या जीवनामध्ये विजय तिलक लागणार नाही, त्यामुळे तुझ्या जीवनामध्ये हे तुला अपयश आलेलं आहे हे तुला मान्य करावं लागेल. किंवा
एखादा व्यक्ती म्हणतो माझ्या जीवनामध्ये मी या पदावरती गेलोच असतो, पण अमुक अमुक व्यक्तीमुळं मला तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. संत म्हणतात आणि का रुसावे न लगे बहुता. का दुसऱ्यावरती काय रुसायचं आहे? तो दोष लोकांना देण्यापेक्षा तुकोबाराय म्हणतात तुझ्या प्रारब्धाला दे. आपुल्या संचिता वाचुनिया म्हणवोनी म्हणी मानू नये खेदू. म्हणावा स्मरावा गोविंदू वेळोवेळा. कारण की आता पाठभेद आहेत, काही ठिकाणी स्मरावा दिले, काही ठिकाणी म्हणावा दिले आहे की. आणि याला दुसऱ्यावरती बोट न दाखवता संत म्हणतात ते तुझ्या संचिताला आणि तुझ्या प्रारब्धाला दोष दे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुझ्या जीवनामध्ये अमृतमय परमात्म्याचं भजन केलंस आणि तुझा संपूर्ण संसार आणि संपूर्ण जीवन परमात्म्यावरती जर टाकलंस ते दुःख भोगण्याची वेळ तुझ्यावरती येणार नाही. कारण या जीवनामध्ये फक्त परमार्थ आणि देवाचं भजन हेच तुझ्या जीवनाचं सार आहे. अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय सुख पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है हरि नाम जगत में, इसे छोड़ विषय सुख पीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. आपल्या जीवनामध्ये हेच सर्व सुखाचं सार आहे. बाकी संपूर्ण जीवन हे प्रत्येकाचं दुःखमयच आहे. म्हणून या मनाला सतत सावधान करा आणि त्या मनाला सांगा बाबा रे सतत परमात्म्याचं भजन कर. बाकी या जगातलं तुला कुणीच सोडवायला येणार नाही. परमात्मा तुझा आहे, तू देवाचा आहेस हा विषय तुझ्या डोक्यामध्ये पेर. आणि तो अचानक काही जण म्हणतील महाराज मरायच्या व्यक्ती तर देवाचं नाव घ्यायचंय ना, मग मृत्यूच्या वेळी आम्ही घेऊ. ऐका, जसं शरीराला आपण वळण लावतो की नाही तसं हे शरीर चालत असतं. जर आयुष्यभर या शरीराला तुम्ही संसाराचं व्यसन लावलं तर आयुष्यभर मृत्यूच्या वेळेपर्यंत हे शरीर संसाराकडतेच ओढ घेतं, परमार्थ करत नाही. त्यामुळे बाल्यावस्थेपासून माणसं म्हणतात तरुणपण काय परमार्थ करायचा असतो का? बाबांनो तुम्ही असा अट्टहास का केला की म्हातारपणीच परमार्थ करायचा असतो? हा कुणी सांगितलं म्हातारपणी? कुठं असं आतापर्यंत तरी कुठल्या गाथ्यामध्ये असं आढळलं नाही की परमार्थ हा म्हातारपणी करायचा असतो. परमार्थ हा तारुण्यामध्ये करायचा असतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हो, तरुण वयामध्ये करायचा असतो, त्याचं नाव परमार्थ आहे बाबांनो. त्यामुळे वृद्ध अवस्थेला प्राप्त झाल्यानंतर कधी परमार्थ होत नसतो, देवाचं नाव जिभेवरती येत नसतं. त्यामुळे जर देवाचं नाव मृत्यूच्या समयी आपल्या जिभेवरती यावं आणि आपलं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपलं जीवन हे पहिलं परमात्मामय झालं पाहिजे. आपल्या जीवनाचा भार हा देवावरती आपण घातला पाहिजे आणि मग मात्र आपल्या जीवनाचा कैवारी आपला कैवारी हा परमात्मा होतो. अभंगात तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी. होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण, मनवोनी मनी मानून येखेड, मनवोनी मनी मानून येखेड. होईल कैवारी नारायण,
मनावा पदनि सानि द पद पग ग पद पग रे ग रे सा रे ग रे ग रे ग प ग प ग पद 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 नि नि धनि 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 ध धनि 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 ग रे धनि 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 ध पद पद प व प ग प ग रे ग ग रे ग रे सा रे ग पद नि धनि ध पद नि धनि ग रे धनि 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 ध प धनि 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 ध मनावा गोविंद वेळ वेळा मनावा मनावा गोविंद वेळ वेळा वा 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 गोविंद
ज्ञानोबराय म्हणतात, या जीवनाचा जर भार परमात्म्यावरती घातला तर आपल्या या जीवाचा कैवारी मात्र परमात्मा होतो. म्हणून या अभंगातून जीवाला उपदेश केला. अगदी या अभंग निवडावा, हा अभंगावरती चिंतन करावा. आज विशेषता म्हणजे तुम्हा सर्वांना ज्ञात आहे, 17 तारखेपासून पुरुषोत्तम मास प्रारंभ झालेला आहे. आणि सज्जनांनो, खरंच हे दोन्हीही सुपुत्र गणपतराव दादांचे भाग्यशाली आहेत की आपल्या वडिलांचं उत्तर कार्य विशेषतः त्यांना, कारण की हे फार मोठा पर्वकाळ आहे. सोम सूर्यादिक ग्रहणे येऊनी करीती पारवरणे, का माता पिता मरणे तो अंकित दिवस. आपल्या आईवडिलांची सेवा करण्यासाठी आपल्याला मिळते, यापेक्षा महत् भाग्य आपलं कुठलंच नाही आहे. दुर्दैव आहे की आजच्या युगामध्ये लोकांना सांगावं लागतं की माता पित्यांची सेवा करा. शास्त्रकार सांगतात, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आजकालची पिढी एवढी प्रवाहामध्ये वाहत चाललेली आहे की त्यांना आई वडील यांचं काही देणं घेणंच राहिलेलं नाही आहे. बस आपलं सुख आपल्या कर्तव्य कर्मामध्ये आपण विसरून जायचं आणि आपल्या आईवडिलांचे कर्तव्य त्यांना आठवण करून द्यायचे. ही अशा महाभयंकर प्रवाहामध्ये वाहत जाणारी म्हणजे पिढी ती आत्ताची वर्तमान. विठ्ठला विठ्ठला आपल्या आईवडिलाचे काही उपकार आपल्यावरती ऋण आहेत, त्याला पितृऋण म्हणतात. या ऋणातून आपल्याला मुक्त व्हावंच लागतं. एखादा म्हणेल मी करणार नाही हा दिवस, एखादा म्हणेल मी श्राद्ध करणार नाही, नाही केलंच तरी हरकत नाही, पण पितृदोष या महाभयंकर दोषाने ग्रासित व्हावं लागतं. आणि पुन्हा मग आपल्या कुटुंबाला कुठल्याच प्रकारचं यश आपल्या पदरात पडत नाही. पितृदोषासारखा महाभयंकर दोष या जगात दुसरा नाही. मग मात्र आपल्याला सारखं त्या दोषाचं कारण आणि त्या दुःखाचं कारण उपभोगावं लागतं. पण जर आईवडिलांचं जर आपण एक उत्तर कार्य केलं तर काय होतं? सोम सूर्यादिक ग्रहणे, ज्या ग्रहण काळामध्ये आपण केलेलं पुण्य आपल्याला फळ देतं, ते फळ, ते पुण्य आजच्या दिवशी केलेलं अन्नदान आणि आजच्या दिवशी केलेलं ज्ञानदान, ते फळ आपल्या पदरामध्ये टाकून जातं. विठ्ठला विठ्ठला त्यामुळे दोन्हीही सुपुत्र हे भाग्यवान आहेत की आपल्या वडिलांचं उत्तर कार्य हे अतिशय दिव्य स्वरूपामध्ये करून त्यांच्या पुढील प्रवासासाठी त्यांनी मार्ग मोकळा करून दिलेला आहे. सज्जनांनो, आई वडील हे फार मोठं आणि हृदयातलं नातं आहे. कारण आई वडील आपल्या जीवनामध्ये आपल्याला नुसता आकारच देत नाहीत, तर आपले आई वडील हे फार महत्त्वपूर्ण कारण आपल्या जीवनाचं असतात. आता ज्यांना हे दोन्हीही सुख उपभोगता येत नाही, आले नाहीत आईचं आणि वडिलांचं, त्यांना विचारा याचं दुःख काय आहे गड्यावर. आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला आई वडिलांची सेवा करायला मिळत असेल ना, तर आपल्या एवढं भाग्यवान कोणीच नाही हो. या जगामध्ये जे सुख नरेंद्र मोदीच्या शब्बासकीमध्ये नाहीये, ते सुख आपल्या आईनं किंवा आपल्या वडिलांना आपल्या पाठीवरती थाप मारल्याच्या नंतर मिळतं ना, ते सुख या देशाचे राष्ट्रपती किंवा देशाचे पंतप्रधान यांनी जरी आपलं कौतुक केलं तरी सुद्धा ते सुख वाटत नाही. एवढी ताकद आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. सहज आशीर्वाद देतात हो मायबाप, काही लागत नाही आई मायबापाचे आशीर्वाद प्राप्त करायला. बस आई वडिलांच्या समोर त्या लेकरानं उभं जरी राहिलं ना, तरी मायबाप दुरून त्याच्यावरती कृपादृष्टी टाकतात. एवढे अलौकिक या जगातले दोन नाते आहेत, ती म्हणजे आई आणि वडील. आई असेल ताईची नक्कीच पाया पडून घ्या त्या आईच्या. रोज नित्य देवाच्या नका पाया पडू, पण आईच्या पाया पडल्याशिवाय राहू नका, वडिलांच्या पाया पडल्याशिवाय राहू नका. माझे ज्ञानोबराय म्हटले, सकळ तीर्थाची धुरे जे का माताने पितरे, तया सेवे सिकीर शरीरे लोन की जे. त्यामुळे वडील म्हणजे घराचा आभाळ आहेत महाराज.
घराचं अस्तित्व आहे बाप. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत कळत नाही त्याचं असणं काय आहे. ज्या दिवशी बाप घरामधून जातो ना त्या दिवशी समजतं की आपल्या जीवनामध्ये वडिलांचं असणं किती महत्वपूर्ण होतं. आई म्हणजे घरामध्ये प्रेमाचा झरा आहे महाराज. जोपर्यंत आहे ना तिचं अस्तित्व कळत नाही. ज्या दिवशी आई घर सोडून जाईल ना त्या दिवशी कितीही मोठेपणानं सांगू द्या मी खूप मोठा राजा आहे, पण खूप छान वर्णन केलं एका कवीनं, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तू राजा नाही, तू या त्रिलोकाचा स्वामी जरी असलास आणि तुझ्याकडे मातृशक्ती नसेल तर तू एका भिकाऱ्यासारखा आहेस. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. त्यामुळे हे दोन्ही अलौकिक नाते आहेत. वडिलाचं नातं महाराज. संकटाची ताकद नाही आपल्या दारापर्यंत येण्याची. ज्या घरामध्ये वडील आहेत, ज्या दारामध्ये वडिलांचा जोडा आहे त्या दारात संकट प्रवेश करू शकत नाही. कारण त्या वडिलांनी त्या घराला अस्तित्व निर्माण करून दिलेलं आहे. त्या घराचं सर्व सुख म्हणजे वडील आहेत. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हासू त्याच्या कणा वाकला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची हाकरे. लय अवघड हाय रगड्या उमगाया बाप रे, उमगाया बाप रे. त्यामुळं बाप समजणं फार कठीण आहे महाराज. सहजासहजी बाप कळत नाही. कारण की तो दिसायलाच कठोर असतो ना. कारण की तो बघितला की भीती वाटते मनाला. पण बापाचं असणं काय आहे ना सज्जनांनो ते संकटाच्या वेळी करतं. म्हणून आई लेकराला घेताना कुठं घेते? कडेवर घेते. बाप खांद्यावरती घेतो. आई त्या लेकराला सांगते बाळा हे जग मी जे बघितलेले ते तू पहा. आणि बापाचं सांगणं असतं ए राजा जे मी बघितलं नाही ना ते सुद्धा तुला दिसलं पाहिजे. म्हणून बाप लेकराला घेताना खांद्यावरती घेतो. खांद्यावर बाप करी जोडी लेकुराचे ओढी, बाप करी जोडी लेकुराचे ओढी. बाप करी जोडी लेकुरात होडी, बाप करी जोडी लेकुरात होडी. आपली कुरवंडी वाळावणी, आपली कुरवंडी वाळावणी. एकाएकी गेला विरासीचा धनी, एकाएकी गेला विरासीचा धनी. हरी काय केला विरासीचा धनी, एकाएकी केला विरासीचा धनी. तुकोबराय सुद्धा म्हणतात बाप करी जोडी लेकुराची ओढी, आपुली कुरवंडी वाळोनिया. सज्जनांनो जो जगतो ना तो आपल्या परिवारासाठी आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत, शरीरातल्या शेवटच्या श्वासापर्यंत जगतो तो फक्त आणि फक्त आपल्या परिवारासाठी. आणि त्याचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे तो म्हणजे बाप. जोपर्यंत आहे ना तोपर्यंत त्याला बिलगून रडत जा. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्या चरणावरती डोकं ठेवत जा. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याची सेवा करा. गेल्यानंतर रडून जगात काही उपयोग नाही. सज्जनांनो पाया पडून सांगतो आई वडिलांची सेवा करा. कारण की या वाहत्या वेगामध्ये जाऊ नका. धन्यवाद या दोन्ही सुपुत्रांना आहेत की त्यांनी आपल्या वडिलांचं एवढं दिव्य कार्य केलं, उत्तर कार्य केलं. श्री मोतीराम गणपतराव खटके आणि श्री महादेव गणपतराव खटके. अतिशय कौतुक यांचं की आपल्या वडिलांच्या उत्तर कार्यामध्ये कुठल्याच प्रकारची त्यांनी कमतरता लाभू दिली नाही. अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचं हे गोड जेवणाचा कार्यक्रम त्यांनी केला. खूप खूप साधुवाद आहेत त्यांनी. बस आई वडिलांचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाहीत. आई वडील आशीर्वाद देत
जीवनामध्ये आई वडिलांची सेवा करा, देव देश धर्माची सेवा करा, आपल्या लेकरांना चांगले संस्कार द्या, कारण की महाभयंकर काळ येत आहे. या प्रवाहामध्ये लेकरांना वाहत जाऊ देऊ नका. या प्रवाहामध्ये जर मुलं आपली वाहत गेली तर भविष्यामध्ये जी लेकरं आपण जन्माला घातली ती लेकरं जन्माला का घातली हा प्रश्न आपल्याला मरणोत्तर पडू नये म्हणून आत्ताच सावधान राहा आणि लेकरांना उच्च शिक्षणासोबत उच्च संस्कार द्या. आयुष्यभर लेकरा बाळांना शिकवायचं, लहानाचं मोठं करायचं आणि तो लेकरू चांगल्या पदप्रतिष्ठेवर गेल्याच्या नंतर बायकोला घेऊन त्याने शहरात राहायला जायचं आणि आई वडिलाला तसंच महाराज बाजेवरती पडू द्यायचं. ही आपली संस्कृती नाही आहे. त्यामुळं लहान वयामध्ये त्याला संस्कार शिकवा, संस्काराची देणगी त्या लेकराकडे द्या. आणि एवढीच विनंती करो, हात जोडून सांगतो जग प्रेमानं हे जिंका. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरून कुणासी, राग धरून कुणाचा. मानसा आता तरी मानसात ये, मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. मानसा आता तरी मानसात ये. हो हात जोडून सांगतो जग प्रेमानं हे जिंका, जग प्रेमानं हे जिंका. माझ्या भावा बहिणीनो तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरोने कोणाशी, राग धरोने कोणाचा. मानसा आता तरी मनसात ये. मानसा आता तरी मानसात ये. आता तरी मनसात ये, आता तरी